एक नवीन प्रोजेक्ट ज्याचं नाव मूळवाट आहे हे जिल्हा प्रशासनाने लॉन्च केलंय. याचे 3 टप्पे आहेत. मागच्या वर्षी आम्ही थोडी मॅपिंग केली होती की आमचे मायग्रेशन स्थलांतर जास्त कुठून होतो आणि 950 पैकी 225 गाव आम्ही काढले होते. यावर्षी स्टेट गव्हर्नमेंट सोबत मिळून म्हणजे जे राज्य शासन आहे त्यांच्या सोबत मिळून आम्ही या 225 गावांमध्ये स्पेशली आणि अशा पण 950 गावांमध्ये एक शेल्फ तयार केलाय कामांचा. प्रत्येक गावांमध्ये तहसीलचे काम आणि ग्रामपंचायतीचे काम मिळून आता तयार करण्यात आले आहेत आणि जिथे जिथे शेल्फ नाहीये तिथे 2 दिवसात शेल्फ तयार होईल याची काळजी पण आम्ही घेतली आहे. तर आता प्रत्येक गावांमध्ये नरेगाचे कामांचं नियोजन केलंय की कोणाला पण मजबुरीमध्ये गाव सोडायचं किंवा आमच्या गावांमध्ये काम नाहीये त्यामुळे सोडायचं तसं बिलकुल होणार नाही. आणि आता दुसरा प्रश्न असा असू शकते की तुम्ही शेल्फ तयार केली आहे पण आता आमचं तरी काम होत नाही, म्हणजे शेल्फवर काम आहे पण आता नाही मिळत, रोजगार सेवक मस्टर नाही काढत किंवा पीटीओनी काम नाही ठेवलं किंवा आम्हाला माहिती नाहीये. तर एक हेल्पलाईन नंबर आम्ही लॉन्च केलाय, मजदूर हेल्पलाईन नंबर लॉन्च केलाय जनता हात सोबत भागीदारीमध्ये. तर तुम्ही ते टोल फ्री नंबर आहे, पैसे पण नाही लागणार. त्या नंबरवर आम्हाला फक्त इन्फॉर्मेशन द्यायची की आम्हाला काम हवंय आणि आम्हाला काम मिळत नाही. माझी एक बॅकएंड टीम आहे 5 पीटीओसी जे त्या फोन कॉलवर बसले आणि ते जिल्ह्यात जे बाकी सगळी टीम आहे त्यांच्यासोबत संपर्क साधून आपल्याला कसं लवकरात लवकर काम द्यायचं त्याच्यावर काम करतील. दुसरं, जर आपल्याला जायचंच आहे किंवा जे लोक ऑलरेडी गेले स्थलांतर करून त्यांची जर आपण मुकड्डम यांची नोंद केली अंगणवाडीकडे आणि तुमची नोंद केली की तुम्ही कुठे गेले आहात आणि तुमचा नंबर दिला तर आमची टीम स्वतःहून आपल्याला कॉल करतील. त्यासाठी एक दुसरी हेल्पलाईन पण आम्ही चालू केली आहे, महिला आणि बाळ यांच्यासाठी एक हेल्पलाईन चालू केली आहे की कोणाला पण हॉस्पिटलचा कोणता प्रॉब्लेम आला किंवा तुम्ही जर कामावर गेले आणि तुम्हाला कोणी त्रास देते किंवा पैसे देत नाही किंवा मागच्या वर्षी एक हा पण प्रकार घडला होता की त्यांना येऊ देत नव्हते परत, तर आम्ही सरपंच सोबत कोऑर्डिनेट करून त्यांना परत आणलं होतं. तर कोणते पण प्रकारची तुम्हाला प्रॉब्लेम आली तर 2 हेल्पलाईन आमच्याकडे आहे, एक मजदूर हेल्पलाईन आहे, एक महिला व बाळ हेल्पलाईन आहे. तर हे 2 टप्प्यांमध्ये काम करून हे दोन्ही हेल्पलाईन जास्तीत जास्त तुम्ही उपयोग करा आणि तुम्हाला काही पण प्रॉब्लेम होते, तुम्हाला जायचंय तर तुम्ही जाऊ शकता नोंद करून, आणि तुम्हाला जर जायचं नाही आणि काम हवंय आणि मिळत नाही तर त्या हेल्पलाईनवर आपण ती पण नोंदणी करू शकता. जिल्ह्याचा जर आपण पकडला की 15 ते 20%, पण काही गावांमध्ये 90% पर्यंत पण होतो स्थलांतरण. म्हणजे हे कसं आहे, जसे तोरणमाल बीट आली किंवा खुंटामोळी, अक्कलकुवामध्ये 3-4 गाव, नंदुरबारमध्ये पण एक नांदरके गाव आम्हाला सापडलं ज्यामध्ये थोडा जास्त मायग्रेशन होतो. नंदुरबारमध्ये सर्वात कमी आहे आणि धळगाव अक्कलकुवा एस्पेशली तोरणमाल साईडमध्ये खूप जास्त स्थलांतरण होतो. तर जे डेटा आपण कलेक्ट केला ते थोडा अंडर रिप्रेझेंटेड पण असू शकते, म्हणजे काही लोकांची कदाचित त्यामध्ये माहिती भरण्यात आली किंवा नाही. तर त्यामुळे आमच्या डोक्यात ही खूप संकल्पना होती की आम्ही जे काम करत आहोत ते सप्लाय म्हणजे आमची तयारी आहे पण ती गोष्टी लोकांना माहिती आहे की नाही, तर त्यामध्ये आपला सर्वांचा सहभाग. आणि ती हेल्पलाईन त्यामुळे रिलीज करण्यात आली की लोकांच्या हातात जर कंप्लेंट करण्यासाठी एक नंबर असला तर कमीत कमी आम्हाला माहिती पडेल की जे काम आम्ही सांगत आहोत ते खरंच लोकांपर्यंत पोहोचते की नाही. तर मला तर ही खात्री आहे की जर आपण हे वापरलं, म्हणजे आपण काय करतो ना की कधी ही कंप्लेंट करतो की आपण ही सगळी व्हिडिओ रिलीज करतात पण आम्हाला काम मिळत नाही. मग असं जर आहे तर कृपया करून ते टोल फ्री नंबर वापरा आणि आमच्याकडे कंप्लेंट रजिस्टर करा. आमची हेल्पलाईन मध्ये 3 प्रकारचे टाइमचं रेझोल्युशन आहे की एकदम काही अर्जंट आहे की त्याचं 6 तासात निराकरण झालं पाहिजे, जी त्याच्यापेक्षा मोठी हे कंप्लेंट आहे त्याचं 12 किंवा 24 तासात, आणि मग जे थोडा मध्यम प्रकारची तक्रार आहे त्याला आपण 3 ते 4 दिवसात त्याचं रेझोल्युशन करण्यात येईल. पण याचं डेली मॉनिटरिंग आम्ही करत आहोत जे हेल्पलाईन सेंटर आहे, आणि भरपूर टप्पे करून भरपूर मेहनत करून जिल्हा प्रशासनाने हे तयार केलंय, तर त्याचे कृपया करून लाभ घ्यावा तुम्ही.